श्री स्वामी समर्थ। बघा मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ब्लाऊज फिटिंग कसं करायचं आहे। ठीक आहे, अगदी स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। इथे बघा मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलेला आहे। पूर्ण जी प्रोसेस असते आपली अस्तर मेन फॅब्रिक जॉईन करायची ती मी पूर्ण जॉईन करून घेतलेला आहे। आता फक्त आपल्याला बाकी आहे ब्लाऊज फिटिंग कसं करायचं आहे, एकदम आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। ठीक आहे, तर सर्वात आधी आपल्याला ते कटोरी जॉईन करायची। कटोरी जॉईन करण्यासाठी अशी वरच्या बाजूने सर्वात महत्त्वाची ट्रिक म्हणजे सर्वात पहिल्या जी वरच्या बाजूने कटोरी ठेवून घ्यायची। ठीक आहे, आणि हे बघा दुसरा पॉइंट म्हणजे बघा आता आपल्याला सगळीकडून असं अर्धा इंच मार्जिन करून घ्यायचं। हे बघा इथे मी खडूने मार्जिन करून घेतलं। तर मी हे मार्जिन का केलेलं आहे की जेणेकरून आपला सगळीकडून कपडा एकसारखा सुटला पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला इथे अर्धा इंच मार्जिन करायचं आहे। तर सारखाच कपडा आपला शिलाईमध्ये गेलाच पाहिजे मैत्रिणींनो, तेव्हाच तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग येणार आहे। आणि हे बघा डबल इथे टीप आपल्याला टाकून घ्यायची। जर तुम्ही नवीन असाल तर नक्की ही टेक्निक वापरा, म्हणजे तुमचा हात सुद्धा बसेल आणि तुम्हाला फिनिशिंग सोबत काम करायची सुद्धा सवय लागेल। ठीक आहे, तर आपण इथे डबल टीप टाकून घेतलेली आहे। आता बघा आपल्या ब्लाऊजला पफ बघा किती भारी आलेला आहे, कुठेही क्रीज वगैरे आलेली नाही बघा। ठीक आहे, पफ बघा आणि फिनिशिंग सुद्धा बघा किती सुंदर आलेलं आहे आत्ताच। तर इथे बघा आपली कटोरी थोडीशी शिल्लक झालेली आहे, म्हणजे हे कटिंग करताना जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करतो तेव्हा व्यवस्थित तिचे खालचा जर पार्ट कटिंग नाही केला तर तेवढं तुमचं उरणारच आहे। दुसरी गोष्ट म्हणजे बघा जेव्हा तुम्ही कटोरी जॉईन करता तेव्हा खालचा पार्ट सुद्धा ओढायचा नाही आणि कटोरी सुद्धा ओढायची नाही, त्याने क्रीज येऊ शकते। ठीक आहे, आता बघा आता हुक आय पट्टी आपल्याला जॉईन करायची। तर हुक आय पट्टी हे बघा हुक पट्टी वरच्या बाजूने सर्वात आधी जॉईन करायची आणि आय पट्टी खालच्या बाजूने जॉईन करायची अपोजिट साईडने। ठीक आहे, तर आपण इथे अर्धा इंच कपडा शिलाईमध्ये गेलाच पाहिजे प्रत्येक ठिकाणी, तेव्हाच तुमचं ब्लाऊज कधी टीप सोडणार नाही आणि तुम्हाला थोडीशी स्ट्रिक म्हणजे जागा असू शकते, त्याच्यामुळे तुमचं ब्लाऊज उसवणार नाही। ठीक आहे, त्यानंतर हे बघा एकदा फोल्ड मारायचं पट्टीचं आणि परत एकदा फोल्ड मारायचं आणि त्याच्यावर वरतून व्यवस्थित फिनिशिंग सोबत टीप टाकून घ्यायची आहे। बघा मैत्रिणींनो, ब्लाऊज शिवताना हाताने सुद्धा फिनिशिंग द्यावी लागते ब्लाऊजला, नुसतं मशीन सुद्धा काम करत नाही। जेवढं मशीन काम करते तेवढे हाताचं सुद्धा महत्त्व असतं। हे बघा मी तुम्हाला अजून सांगते, ते मी पट्टी जॉईन करताना थोडीशी तुमचं स्किप झालं, म्हणजे बघा मी नखाने थोडंसं असं प्रेस केलं त्याला, म्हणजे त्यालाच म्हणतात हाताने फिनिशिंग देणे। हे बघा सर्वात आधी हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची, नंतर मशीन काम करतं। ठीक आहे, त्यानंतर इथे बघा आता आपल्याला बघा जे शिल्लक धागे दोरे आहे ते इथे मी कटिंग करून घेणार आहे। आणि हे बघा आता खाली इथे आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे। खूप सोपी प्रोसेस आहे। हे बघा ज्या अर्थी तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तर तुम्हाला ब्लाऊज शिवायचं बऱ्याचपैकी माहीत आहे। ठीक आहे, आणि ज्यांना माहीत नाही तर ते शिकू शकता। ठीक आहे, जर तुम्हाला कुठे अडचण येत असेल तर मला त्या पद्धतीची कमेंट करा, मी नक्कीच तुमची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करेल। ठीक आहे, आता बघा आपल्याला खाली इथे कमरपट्टी जॉईन करून घ्यायची, खालून इथे फिनिशिंग सोबत टीप टाकायची आहे। प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित फिनिशिंग सोबत टीप टाकल्याने तेवढाच तुमच्या ब्लाऊजला लुक येणार आहे आणि ते सुंदर दिसणार आहे। तुम्हाला एकदा सवय सुरुवातीपासून फिनिशिंग सोबत काम करण्याची सवय असावी। ठीक आहे, आता इथे बघा आपल्याला शोल्डर जॉईन करायचं। इथून पुढचा व्हिडिओ मैत्रिणी जरा जरी बी स्किप्स करू नका, अगदी काळजीपूर्वक बघा, इथून पुढचा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर बघा शोल्डरला शोल्डर जॉईन करायचं आणि हे बघा इथे चेक करून घ्यायचं, खाली जे आपलं फिटिंगची जागा असते तिथे चेक करायचं, दोन्ही पार्ट एकावर एक ठेवायचं आणि चेक करायचं। एखादा जरी मागे पुढे असेल तर तो व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं। हे बघा पुन्हा दाखवते मी तुम्हाला, व्यवस्थित असं चेक करून घ्यायचं। याने काय होतं मग तुम्ही हे असं चेकिंग करून न लावता तुमची बाहीचा जो जॉईंट आहे ते मागे पुढे लागू शकतो आणि त्याला खिचाव येतो, त्याच्यामुळे सांगते इथे चेक करून घ्यायचं। दुसरी बाजू सुद्धा याच पद्धतीने असं एकावर एक ठेवायचं आणि चेक करून घ्यायचं। अगदी दोराभर जरी शिल्लक असेल आपला फॅब्रिक तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं। हे बघा दोन्ही मी चेक करून घेतलं। आता जोडून घ्यायचं आहे शोल्डर।
ठीक आहे. शोल्डरमध्ये सुद्धा अर्धा इंच आपला कपडा शिलाईमध्ये गेलाच पाहिजे, हे कंपल्सरी आहे. प्रत्येक ठिकाणी अर्धा इंच कपडा शिलाईमध्ये जाऊ द्यायचा आहे. फक्त जेव्हा अस्तर मेन फॅब्रिक जॉईन करतो तेव्हा आपल्याला कमी कपडा टीप टाकावी लागते. ठीक आहे. आता बघा अस्तर बघा कसं आपलं शोल्डर बघा कसं झुकतं आलेलं आहे गळ्याकडच्या साईडने हलक्या हाताने. कळत न कळत तुम्हाला समजणार नाही, ज्यांना दिसलं त्यांना समजलं. हे बघा आता इथे बघा आपलं शोल्डर जॉईन करताना थोडासा कपडा एका बाजूचा शिल्लक आहे. अगदी दोराभर म्हणजे 2 सूत आहे इथे, 2 लाईन. एक दोरा जरी असला तर तो कटिंग करून घ्यायचा. हे बघा असं व्यवस्थित स्केल पट्टीने मार्जिन करून घ्यायचं सरळ रेषेमध्ये आणि कटिंग करून घ्यायचा. आता बघा दुसरी स्टेप म्हणजे बघा आता बघा आपली बाही, जी बाही आहे ती बरोबर असे सेंटर कट करून घ्यायचं आणि इथे बघायचं आहे. इथे बघायचं दोन्ही सुद्धा जिथपर्यंत आपली 1 ते 1.5 इंचापर्यंत दोन्ही बाजू सरळ आल्या पाहिजे, 1.5 इंचापर्यंत. ठीक आहे. जिथपर्यंत फिटिंग असते आपली तिथपर्यंत. तिथून पुढे आपला बाहीला आकार यायला सुरुवात होतो. तर बघा खोल भाग आहे तो फ्रंट भागाकडून जॉईन करायचा आणि जो आपण मासोळी खोल भाग कटिंग केला तो आपल्याला फ्रंट भागाकडून जॉईन करायचा असते. त्यानंतर बाहीचं सेंटर शोल्डरवर ठेवायचं आणि हे बघा इखून 1.5 इंच आणि इखून 1.5 इंच सरळ आपली टीप आली पाहिजे दोन्ही बाजूने सुद्धा, मागून आणि पुढून. पुढच्या भागाकून आणि मागच्या भागाकून सरळ आपल्याला टीप आली पाहिजे 1 ते 1.5 इंच. ठीक आहे. त्यानंतर बघा 1 ते 1.5 इंच टीप आल्यानंतर सरळ आपोआपच आपली बाही टर्न डाऊन होते, म्हणजे आपल्या बाहीला आकारच त्या पद्धतीचा आपण इथे दिलेला असतो. ठीक आहे. तर इथे परत डबल टीप टाकत घ्यायचं आणि हे बघा इथे जॉईन मध्ये आल्या शोल्डरमध्ये आल्यानंतर हे बघा आता सरळ टीप आलेली आहे. शिल्लक जे फॅब्रिक आहे ते मी इथे कटिंग करून घेते सर्वात आधी. बघा आपली बाही जॉईन झालेली आहे. आता याच पद्धतीने दुसरी बाही आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. आता बघा ब्लाऊजची फिटिंग. तर ब्लाऊजची फिटिंग करायसाठी सर्वात आधी न मार्जिंग करता, मार्जिंग वगैरे काहीच नाही करायचं, जेवढी जमेल तेवढी कडेने टिप टाकून, तुम्हाला जेवढं कडेने टिप टाकता येईल तेवढी इथे कडेने टिप टाकून घ्यायची दोन्ही बाजूने सुद्धा. ठीक आहे. आणि थोडं थोडं शिल्लक धागे दोरे वगैरे निघलेले असतील तर ते तुम्हाला इथे फिनिशिंग सोबत कटिंग करून घ्यायचे आहे. तर बघा दोन्ही बाजू मी इथे टिप टाकून घेतलेले आहे. आता वेळ आलेली आहे ब्लाऊज फिटिंगची. तर हे बघा मापाचं ब्लाऊज घेतलं तर त्यानंतर असं बरोबर कमर मोजत मोजत घ्यायचं मापाचं ब्लाऊज आणि आपण जे ब्लाऊज तयार करत आहोत ते व्यवस्थित घट्ट पकडायचं आणि जिथपर्यंत आलं तिथपर्यंत काय करायचं इथे खडून एक मार्जिन करून घ्यायचं. या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज फिटिंग केल्यावर तुम्हाला टीप सुद्धा परत टाकायची गरज पडणार नाही. एक फोल्ड करायचं, परत एक फोल्ड करायचं, म्हणजे 4 फोल्डमध्ये आपला हा कपडा झाला पाहिजे. ठीक आहे. 4 फोल्डमध्ये हा कपडा आपला झाला पाहिजे आणि ते टेपने मोजून घ्यायचं आहे. तर 1 इंच इथे माझं आलेलं आहे. तुमचं जेवढं कोणाचं 1 येईल, तुम्ही जर जास्त कपडा घेतला असेल तर 1.5 येईल. 1 इंच या बाजूने आणि 1 इंच या बाजूने मार्जिन करून घ्यायचं आहे. आता घ्यायचे आहे आपल्याला आपली मापाचं ब्लाऊज आणि आता मापाच्या ब्लाऊजच्या बाहीचा दंडघेर मोजून घ्यायचा आहे. तर बरोबर असं बाहीचा जेवढा दंडघेर आहे ते मोजून घ्यायचा. इथे बघा 6 इंचला 2 लाईन कमी आपला इथे ब्लाऊजचा दंडघेर आलेला आहे. तर मी इथे 6 इंचाला 2 इंच मार्जिन करून घेतलं. आता बघा आता इथे व्यवस्थित बघा फिनिशिंग टीप व्यवस्थित आली तर तुम्हाला ब्लाऊजला परत टीप टाकायची सुद्धा गरज पडत नाही. स्केल पट्टी घ्यायची आणि सरळ अशी रेष ओढायची. तुमची सरळ रेष आली म्हणजेच ब्लाऊज फिटिंग, तुम्हाला परत टीप टाकायची गरज पडत नाही. सरळ टीप आली तर तुमचं ब्लाऊज फिटिंग चांगलं झालेलं आहे. तर ती आपण लाईन ड्रॉ केली त्याच्यावर बरोबर टीप टाकून घ्यायची, ती मेन टीप आहे आपली. आणि त्याच्यानंतर आपल्याला 2 ते 3 शिलाया तिथे टाकून घ्यायच्या आहे. ठीक आहे. तर दोन्ही बाजूनी याच पद्धतीने प्रोसेस करायची आहे. बघा मैत्रिणींनो, बाहीला बाही जॉईन झाली, खाली कमरेला कमर इथे व्यवस्थित जॉईन झाली. फिनिशिंग बघा. व्हिडिओ आवडला तुम्हाला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही जर मदत लागत असेल तर त्या पद्धतीने मला कमेंट करा. धन्यवाद.